नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार श्रोते हो, मी आरजे निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर, म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते कवी कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक अजरामर बहुआयामी आणि प्रभावी व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर असले तरी कुसुमाग्रज या टोपण नावाने ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर ओळखले जाऊ लागले. बालपणापासूनच त्यांना साहित्य, वाचन, नाट्य आणि सामाजिक प्रश्नांची आवड होती. त्यांनी नाशिकमधील शिक्षण पूर्ण करून पुढे कला शाखेत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्वात संवेदनशील कवी, चिंतनशील विचारवंत, समर्थ नाटककार, कथाकार आणि समाजभान असलेला लेखक असा सुंदर संगम दिसून येतो. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात त्यांच्या लेखनाने तरुणांमध्ये जाज्वल्य राष्ट्रप्रेम जागृत केले. त्यांच्या कवितांमध्ये स्वातंत्र्याची आस, अन्यायाविरुद्धचा संताप, मानवी स्वाभिमानाची जाणीव आणि सामाजिक समतेचा आग्रह प्रकर्षाने जाणवतो. 1942 मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा काव्यसंग्रह विशाखा हा मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानला जातो. या संग्रहातील काही खास कवितांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर जनतेला प्रेरित केले आणि मराठी कवितेला नवे तेज प्राप्त करून दिले. विशाखामधील ओजस्वी आणि क्रांतिकारी स्वर आजही तितक्याच ताकदीने वाचकांच्या मनाला भिडतात. त्यांच्या इतर काव्यसंग्रहांमध्ये किनारा, गारवा, स्वागत, हिमरेषा यांचा समावेश होतो. या संग्रहांमधून त्यांच्या कवितेतील विविध पैलू, निसर्ग चित्रण, प्रेमभावना, अस्तित्ववादी चिंतन, मानवी संग्रह आणि आशावाद दिसून येतात. त्यांच्या कवितेची भाषा ओजस्वी, लयबद्ध आणि भावस्पर्शी आहे. शब्दांच्या सामर्थ्याने समाजमन हलविण्याची ताकद त्यांच्या लेखणीतून होते. कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते, त्यांनी मराठी रंगभूमीवरही अमूल्य योगदान दिले. त्यांचे सर्वात गाजलेले नाटक म्हणजे नटसम्राट, ज्यात कलाकाराच्या आयुष्यातील शोकात्म वास्तव, एकाकीपणा आणि आत्मसंघर्ष प्रभावीपणे उमटून येतो. गणपतराव बेलवणकर हे पात्र मराठी रंगभूमीवरील अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक मानले जाते. याच नाटकामुळे मराठी रंगभूमीला नवी उंची मिळाली आणि पुढे यावर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला. याशिवाय राजमुकुट, ययाती, देवयानी, दूरचे दिवे, वीज म्हणाली धरतीला ही त्यांची उल्लेखनीय नाटके आहेत. या नाटकातून त्यांनी पौराणिक कथांचे आधुनिक संदर्भात पुनर्मूल्यांकन केले, तसेच सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्रण केले. त्यांच्या नाट्यलेखनात संवादाची ताकद, व्यक्तिरेखांची खोली आणि तत्वचिंतन यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. कथा साहित्य आणि कादंबरी लेखनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या वैष्णव आणि जान्हवी यासारख्या कादंबऱ्यातून सामाजिक जीवन, मानवी नातेसंबंध आणि नैतिक मूल्यांचे वास्तववादी चित्रण आढळते. त्यांनी ललित लेखन, आत्मपर लेखन आणि समीक्षात्मक लेखनही केले. त्यांच्या लेखनातून मानवी वेदना, संघर्ष, आत्मसन्मान आणि आशेचा किरण स्पष्टपणे दिसून येतो. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि भ्रष्टाचार यावर टीका केली. साहित्य हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या प्रत्येक साहित्य कृतीतून जाणवते.
कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही प्रयत्न केले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ही त्यांच्या कार्याची मोठी देणगी आहे. त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी त्यांना 1887 साली भारतीय साहित्यातील सन्मान असलेला जनपद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या एकूण साहित्य योगदानाचा गौरव होता. याशिवाय त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसेच भारत सरकारकडून पद्मभूषण हा नागरी सन्मानही देण्यात आला. त्यांच्या साहित्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. ते नाशिक येथे सामाजिक कार्यातही सक्रिय होते. समाजातील काही वंचित घटकांसाठी त्यांनी आवाज उठवला आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक समतेचा पुरस्कार केला. त्यांच्या कवितांमध्ये जिथे क्रांतिकारी जाज्वल्यता आहे तिथेच मानवी करुणा आणि कोमलता देखील आहे. त्यांनी परंपरा आणि आधुनिकता याचा सुंदर समन्वय साधला. त्यांच्या शब्दात विचारांची ताकद आणि भावनांची उंची आहे. 10 मार्च 1999 रोजी त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या साहित्याचा प्रभाव आजही तितकाच जिवंत आहे. त्यांच्या कृतीतून अभ्यास आजही शालेय, महाविद्यालयीन आणि संशोधन पातळीवर केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आणि समाजाला जागृत केले व मानवी मूल्यांचा दृढ पुरस्कार केला. त्यांच्या व्यक्तिमत्वात कवीची संवेदनशीलता, नाटककाराची कल्पकता, विचारवंतांची चिंतनशीलता आणि समाजसेवकाची तळमळ यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्यामुळेच कुसुमाग्रज हे मराठी साहित्य विश्वातील तेजस्वी, प्रेरणादायी आणि एक ज्येष्ठ, सदैव स्मरणात राहणारे नक्षत्र मानले जाते. कुसुमाग्रज हे केवळ मराठी कवी किंवा नाटककार नव्हते, तर ते एका युगाचे विचारप्रवर्तक, प्रतिनिधी होते. त्यांच्या लेखणीतून व्यक्त झालेली स्वातंत्र्याची ज्वाला, मानवतेचा संदेश, सामाजिक समतेची जाणीव आणि आत्मसन्मानाचे शिक्षण आजही तितकीच प्रेरणादायी आहे. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला अभिजात, व्यापकता आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिली. त्यांच्या साहित्य लेखनामुळे पिढ्यानपिढ्या विचार प्रवृत्त झाल्या, जागृत झाल्या आणि मूल्यनिष्ठ जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली. कुसुमाग्रजांचे कार्य हे मराठी साहित्य विश्वातील तेजस्वी दीपस्तंभ आहे, जो आजही समाजाला मार्गदर्शन करीत आहे आणि भविष्यातही करीत राहील. श्रोतेहो, आज दिनांक 27 फेब्रुवारी आणि आज मराठी भाषा दिन तसेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने आपण कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचे जीवनकार्य सविस्तर जाणून घेतले. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. श्रोतेहो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली